विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 यातलं फोर्थ एक्झाम्पल बघत आहोत. काय म्हटलंय बघा, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9th, out of which 130 students informed their hobby as rock climbing. 180 students informed about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? आपल्याला अशा विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे ज्यांना एकही हॉबी नाही. आणि how many of them follow the hobby of rock climbing only? याचा अर्थ काय होतो ते सांगते. And how many students follow the hobby of sky watching only? बघा, सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की असे 130 विद्यार्थी आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं. मग इथे पुन्हा रॉक क्लाइम्बिंगचं काय विचारलं, या दोघांच्या मध्ये काय फरक आहे? तर 130 विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं हे बरोबर आहे, पण यांच्यासोबत म्हणजे 130 विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांना रॉक क्लाइम्बिंग सोबत सोबत स्काय वॉचिंग पण आवडत असेल. किंवा आता इथे सांगितलं की 180 विद्यार्थी आहेत ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं. मग पुन्हा इथे स्काय वॉचिंगचं काय विचारलं? त्यांना फक्त स्काय वॉचिंग आवडणारे विद्यार्थी पाहिजे. आणि हे जे 180 दिलेले आहेत ना, त्यांना स्काय वॉचिंग आवडतं, पण त्यासोबत त्यांना रॉक क्लाइम्बिंग पण आवडत असेल बहुतेक. तर आपल्याला ओनली ही संख्या काढायची आहे. आणि सर्वप्रथम जे काढायला सांगितले ते काय बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. असे विद्यार्थी ज्यांना एकही छंद नाही दोनपैकी. सर्वप्रथम आपण कसं लिहिणार बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स रॉक क्लाइम्बिंगचे 130 आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्काय वॉचिंग हे आहेत 180. आणि दोन्ही आवडणारे रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग दोन्ही आवडणारे विद्यार्थी आहेत 110. तर आपण सर्वप्रथम रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग और बोथ अशा विद्यार्थ्यांची संख्या काढून घेऊ. मग त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट लाईक एनी वन ऑफ द टू हॉबीज ते काढू, नॉट एनी वन. आणि मग आपण काढू नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आणि त्यानंतर आपण काढू नंबर ऑफ स्टुडंट्स हु लाईक स्काय वॉचिंग ओनली. हे सगळं आपल्याला काढायचं आहे. हे सगळं आपल्याला विचारलेलं आहे. कसं काढणार बघा, सर्वप्रथम इथे आपण लिहिणार n ऑफ r युनियन s इज इक्वल टू n ऑफ r प्लस n ऑफ s मायनस n ऑफ r इंटरसेक्शन s. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आवडणारे 130, स्काय वॉचिंग आवडणारे 180, बरोबर आहे. आणि दोन्ही आवडणारे असे आहेत 110. म्हणजे 8 आणि 3 11, 310. 310 मधून 110 वजा करायचे, किती आली 200 वजाबाकी. म्हणजे आयदर रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग और बोथ असे आवडणारे विद्यार्थी आहेत 200. पण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 220. मग 220 पैकी 200 विद्यार्थी असे आहेत ज्यांना आयदर रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग और बोथ असं आवडतं. मग आता आपण नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांना एकही आवडत नाही, नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी वन ऑफ द टू हॉबीज. डू नॉट हॅव एनी वन ऑफ द टू हॉबीज हे काढायला सांगितलंय. म्हणजे एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या टोटल 220 आहेत. 220 पैकी 200 विद्यार्थी असे आहेत ज्यांना रॉक क्लाइम्बिंग तरी आवडेल किंवा स्काय वॉचिंग तरी आवडेल किंवा दोन्ही तरी आवडेल. मग असे 20 विद्यार्थी उरतात ज्यांना काहीही आवडत नाही, रॉक क्लाइम्बिंग पण नाही आणि स्काय वॉचिंग पण नाही.
आता आपल्याला विचारलंय फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे किती आहेत. आता फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे कसे काढायचे बघा. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर जे टोटल दिले आहेत ना रॉक क्लाइम्बिंगचे 130, यातनं बघा रॉक क्लाइम्बिंग आवडणारे आहेत 130. यातनं रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग दोन्ही आवडणारे 110 ही संख्या वजा करायची. म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडतं, स्काय वॉचिंग आवडत नाही. आता सेम आपल्याला स्काय वॉचिंगचं करायचंय. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक स्काय वॉचिंग ओनली. म्हणजे बघा काय करायचं, जे स्काय वॉचिंगचे मुलं दिले आहेत ना त्यातनं कॉमन जे मुलं आहेत ते काढून टाकायचे. म्हणजे बघा समजा स्काय वॉचिंग आवडणारे आता इथे किती दिलेत 180 आणि दोन्ही आवडणारे आहेत 110. तर 70 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त स्काय वॉचिंग आवडतं. आता इथे एक छोटं एक्झाम्पल देते, तुम्हाला हे समजलं नसेल तर. समजा आपला एक वर्ग आहे, एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत. 60 पैकी 40 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतो आणि 50 विद्यार्थ्यांना हॉकी आवडतो. आता 60 आणि 50 110 झाले. पण विद्यार्थी संख्या आणि आवडणारी ही संख्या ही वेगवेगळी आहे. तर जे दिलेलं आहे ना त्या मुलांना एका गेम सोबत दुसरा गेम पण आवडत असेल, तसंच इथे यांना रॉक क्लाइम्बिंग सोबत स्काय वॉचिंग पण आवडत असेल. तेवढे विद्यार्थी आपण कमी करून टाकले तर आपल्याला ओनलीची संख्या मिळाली. तर अशा प्रकारे इथे आपण 4th एक्झाम्पल संपवलेलं आहे.